श्रोते हो नमस्कार. यावर्षी अक्षय नवमी आहे 30 आणि 31 तारखेला. म्हणजे 30 तारखेला सकाळी सुरू होणार आहे ती 10:06 ते दुसऱ्या दिवशी 31 तारखेपर्यंत 10:03 आहे. परंतु आपल्याला 31 तारखेलाच आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे. अगोदरच्या काळामध्ये बघा नियमाने या गोष्टी केल्या जायच्या, परंतु आता आपण ह्या सगळ्या विसरत चाललेलो आहेत. कारण आपले घरातली वडीलधार माणसं पण आपल्याला काही म्हणजे सांगत नाहीत किंवा आठवण करून देत नाहीत. कारण आता आवळ्याची झाडं कुठं दिसतही नाहीत. जर आपण लावलेली असली तरच ठीक आहे, कारण त्याच्या खाली बघा सगळ्या देवांचा वास असतो. आता आपल्याला आवळ्याचं पूजन करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. 2 दिवस द्यायचं अर्घ्य, 30 तारखेला आणि 31 तारखेला. पण पूजा मात्र 31 तारखेला सूर्योदयापासून 10:03 सकाळी करायची आहे. पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. आता पूजा कशी करायची, तर पहिल्यांदा दिवा लावायचा, कारण दिव्याच्या साक्षीनेच पूजा करायची असते. दिव्याच्या खाली अक्षदा ठेवायच्या, त्याच्यावर दिवा लावायचा. नंतर तांब्याभर पाणी घ्यायचं, ते झाडाला घालायचं, हळदी कुंकू लावायचं, चंदन लावायचं, मौलीचा जो धागा असतो तो बांधून घ्यायचा, म्हणजे त्याला वस्त्र घातल्यासारखं होईल. जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय करा, ओम नमः शिवायचा जप करा चालेल, किंवा धात्रे नमः हा जपही केला तरीसुद्धा चालेल. धूप दाखवा, नैवेद्य दाखवा, जो जमेल ते तुम्हाला दाखवा. खीरपुरीचा नैवेद्य असेल तर उत्तमच आहे. दिवा ओवाळून घ्या, थोडासा प्रसाद तिथं ठेवा, बाकीचा घरी आणा. आणि 30 तारखेला बघा युगादी तिथी आहे. या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे. गोरगरिबांना, प्राणीमात्रांना जेवढं शक्य आहे तेवढं द्यायचं आहे. या दिवशी जे दान करतील ते 100 वर्षाच्या पुण्याचं फल आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 100 वर्ष जे काही आपण करू ते एका दिवसात आपल्याला मिळणार आहे. तर तुळशीला पाणी घालायचे, सूर्याला जल द्यायचे. पितरांचं तर्पण मात्र आपल्याला 30 तारखेला करायचे. पाण्यामध्ये दर्भ घाला किंवा काळे तीळ घाला आणि हे जल आपल्याला दक्षिण दिशेला द्यायचं आहे. तर मंडळी ही मात्र वेळ आपल्याला चुकवायची नाही आवळे पूजनाची. कमीत कमी पूजन तरी करा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की दीपदान केलं जातं, तर तुम्ही 31 तारखेला पण ते दीपदान करू शकता. प्रदोष वेळेमध्ये कसं करायचं आहे ते दीपदान, तर आवळ्यावरती आपण गोलवाती ठेवायच्या आहेत तुपाच्या, आणि एक करायचे आहे आवळ्यापाशी 5 ते दिवे ठेवायचे आवळ्याचे आणि पूजा करायची आहे. जर शक्य नसेल तर मग काय करा, एक दिवा देवापाशी, एक दिवा आपण प्यायच्या पाण्याच्या तिथं, एक दिवा तुळशीला, एक दिवा आकाशासाठी आकाशाच्या खाली ठेवा आणि एक दिवा तुमच्या मेन गेटपाशी ठेवा. तर हे 5 दिव्यांचं दान तरी कमीत कमी आपल्याला या 30 तारखेला करायचं आहे प्रदोष वेळेत. आणि तुम्ही 31 तारखेला पण सकाळी करू शकता, तसं काही नाही. परंतु प्रदोष काळ आहे 30 तारखेला, म्हणून त्या दिवशी तुम्ही नक्की करायचं आहे. आणि पितरांना नक्की जल द्या, नक्की विष्णू देवतेला पूजा करा, जप करा. अखंड जे जे काही तुम्ही या दिवशी चांगलं कराल ते ते कसं राहणार आहे, तर अखंड राहणार आहे. म्हणून या दिवसाला अक्षय नवमी असं म्हटलेलं आहे. आणि आवळ्याचं पूजन म्हणजे आवळ्याच्या झाडाचं पूजन यावर्षी केलं जातं. कार्तिक शुक्ल नवमी आहे ही, तर नक्की सगळेजण करा. आणि भगवान विष्णूंचे, भगवान शंकरांचे, सगळ्या देवतांचे आशीर्वाद तुम्ही घ्या आणि प्रार्थना करा. श्रोते हो, आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दीपदान करणार आहात, ज्या प्लेटमध्ये ताटामध्ये तुम्ही दिवे ठेवणार आहेत, तर त्या ताटाला प्लेटला सुद्धा हळदी कुंकू गंध लावून घ्या. जर तुम्ही जमिनीवर दिवे ठेवणार असाल किंवा फरशीवरती ठेवणार असाल, तर त्या प्रत्येक दिव्याच्या खाली अक्षदा ठेवा आणि त्याच्यानंतर मग दिवे लावा. कारण आसन दिल्याशिवाय दिवा लावायचा नाही. दिवा हा साक्षी असतो आपल्या प्रत्येक कर्माचा, चांगल्या वाईट. तर नक्की अक्षदा ठेवा आणि नंतर दिवा लावा. माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.